11 झाले. करा मॅनिफेस्ट. हे बघा अडॉप्टेड प्लांट किती मस्त दिसत आहे. आय लव्ह दिस. हे असं स्मेल करत असतं का प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. गाईज हे बघा काळ्या उडीद डाळ ह्याला भिजत टाकले आता ह्याला 24 आवर्स असेच ठेवणार आहे. भिजत टाकणार आहे कारण की उद्या मला भाजी बनवायची आहे. भाजी खाणार आहे. हा ब्लॅक त्यात आहे. तुला कोणत्या मंदिरला चाललंय? हां हनुमान मंदिरला. मी पण येऊ. इथेच माहिती आहे. मी पण येऊ. चल कपडे घाला नाही जाऊन या. संध्याकाळी तू एकटी जाऊन ये जवळच. बरं ते हे माहिती आहे का आपलं बालाजी सुपर मार्केट आहे का? माहिती आहे मला ते मंदिर माहिती आहे ते. संध्याकाळी जाऊन ये. नक्की जाऊन येशील ना? बघ हां तेल वगैरे चढून ये ठेवा. राहू दे इथे. जेवण वडे बनवायचे आहे का? हां मी दही दही आहे वाटतं. नाही दही आहे ना. एवढं होईल का? नाही. किती दिवस झाले ह्याला यूजच नाही केले मी. गाईज काल बनवलेले हे थालीपीठ तसेच राहिले बघा. आता हे मलाच खायला लागेल. आणि आता हे वडे बनवणार आहे साबुदाण्याचे. पटकन बनवून घेते मी वडे. हे बघा थोडे फुलले पण लगेच 5 मिनिटात. ह्याला मस्त आता झाकून ठेवते. आणि एवढं सगळं भांडी मला धुवायचं आहे. सगळं जेवण बनवून झाल्यानंतर धुते हे मी. आणि हे पण आज मी स्वच्छ धुणार आहे कारण की मला हे यूज करायचं आहे. आता ह्यामध्ये राईस आहे थोडंसं. गाईज मी आता वडे बनवायला घेतले पण मला लक्षात आलं बटाटेच उघडवले नाही. मग मी झटपट एक माझी हॅक जे आहे ना ते झटपट मी आता हे बारीक बारीक एकदम कट करून घेते. मग थोडं वेळ बॉईल करते. मग झालं. आय डोंट नो हे जे पराठा आहेत ना हे थालीपीठ कालच्यापेक्षा जास्त आज टेस्टी लागत आहे. असं काय रिझन असेल. गाईज आपली चटणी तयार आहे. हे बघा झाले पण उकडवून. हे बघा गाईज बनवत आहे वडे. तिथं वडे तळत आहे. गाईज आपले वडे. ओ हे घ्या वडे. माझं झालं नाही ठेव. ओ 11 झाले. करा मॅनिफेस्ट. ओ सध्या एक गोष्ट ट्रेंड व्हायला लागलं इंस्टाग्रामवरती. तुमच्या कंपनीमध्ये एक असं काहीतरी एक गेम ऑर्गनाईज केलंय. त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलात. त्यामध्ये तुम्ही एक गिफ्ट हॅम्पर जिंकलात. मेकअप प्रोडक्ट्स आहेत खूप मोठ्या ब्रँडचे. YSL म्हणून ब्रँड आहे मोठी ब्रँड. त्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत मेकअप प्रोडक्ट्स. ते हॅम्पर म्हणून तुम्हाला दिलंय. तुम्ही काय करणार त्या हॅम्परचा? वापरणार. तुम्ही वापरणार का मेकअप प्रोडक्ट्स? तुम्ही कसं काय वापरणार ते? मला दिलंय ना. जर तुम्हाला नाही वापरायचं असलं असतं तर काय केलं असतं? हा OLX टाकलं. ते 60-70 हजार रुपयाचे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही काय केले असते? OLX टाकलं. लय ना आलाय काय गाईज. हे बघा उडीद डाळ कसं झालंय. चलो गाईज आता शिजवून घेऊ आपण. हे उडीद डाळची भाजी मी फर्स्ट टाइम बनवत आहे. आय डोंट नो वाय दिस इज स्मेलिंग सो बॅड. हे असं स्मेल करत असतं का प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. बघा गाईज
किती मस्त दिसत आहे भाजी. आहे किती किलो लिहिलंय? 1 किलो आहे. ठीक आहे चालेल. खरंच चांगलं बनलंय का? पण ते असं का वास येत होता सगळं घाण थोडं? ते तसंच येतं बा. भारी आहे का? खाऊन बघ. एक कांदा कापून आणतो. ओके त्यांच्यासाठी कांदा. चलो गाईज आता ट्राय करू, कारण मी फर्स्ट टाइम बनवले ना म्हणून. माझे हस्बंड तर बोलत आहे खूप चांगलं बनलंय. हिअर इज द फर्स्ट बाईट. काय आलं? खूप जास्त मसाले झाले गाईज. हे बघा अडॅप्टेड प्लांट किती मस्त दिसत आहे. ह्याचे पानं पिवळे काय झालेत काय माहिती गाईज. टेन्शन येतं असं काय झालं की माहिती का. बघा पाणी दररोजच्या दररोज देत आहे, पण ओव्हर वॉटरिंग नाही करत आहे बिलकुलसुद्धा नाही. आणि हे बघा मी आत्ता जस्ट सगळ्या झाडांना स्प्रे मारून घेतलं. लुक ॲट दॅट हाईट. बापरे कसलं मोठं झालं आहे. हे बघा हाईट बघा त्याची. ओ माय गॉड लिटरली. हे बघा इथंपर्यंत आली आहे हाईट. हे बघा हे बघा किती बुशी बनायला लागले. हे बुशी बनण्याचं कारण इथं मी कट केले होते. ह्याचे जे टिप आहेत ना ते टिप कट केले होते. आणि हे बघा मस्त दिसत आहे ना ओव्हरऑल मनी प्लांट. गाईज हे जे राशन आलं ना ते राशन मला ह्या डब्यांमध्ये भरून घ्यायचं आहे, प्लस ह्या डब्यांमध्ये असं भरून घ्यायचं आहे प्रॉपर. किती खुल्लं खुल्लं वाटतंय ना रॅक, कारण तिथले सगळे भांडी ह्यात पडलेत. हे बघा पिशवी क्यूट आहे ना. हे बघा है ना क्यूट आहे ना. हे बघा क्यूट आहे ना. सॉरी इथं काय लागलं आहे साबुदाणे खिचडी है ना. क्यूट आहे ना. क्यूट आहे ना. क्यूट आहे पण इथं सगळं घाण बसलं आहे. शबाश बेटे शबाश. हे असं सगळं पसरलेलं आहे. बडबड करते ना. बघा मी काय बनवलं आहे. वांग्याची भाजी जे की माझी फेवरेट आहे. फेवरेट लिटरली. बघा ना किती टेम्पटिंग दिसत आहे. आणि थोडं जास्त तेल झाल्यामुळे तर्री पण आली. हे बघा तेलाचा थर. पण ठीक आहे आय लव्ह दिस. पुरे का दिसायला लागलं मला हे सांग. मला एक सांग, तुला कसं माहिती मी विचारलं? मला समजतं. गाडीचा आवाज ना. इंट्युशन. गाडीचा आवाज. इंट्युशन्स येतात ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस. गाडीचा आवाज नाही. लाईट चालू करा. काय? गा 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 काय गाडीच्या आवाजमुळे. तुम्ही हॉर्न मारता ना माझ्यासाठी, मग इथं आल्यानंतरच कसं काय मारता मग तुम्ही? ते बोलत ना गाड्या येतात ना कधी कधी.